मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अर्थात मराठवाडा या भूप्रदेशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आजच्या दिवशी आपण मराठवाड्यातील एक ज्येष्ठ विचारवंत, माजी प्राचार्य आणि सध्या मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष असलेले प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. काय मराठवाडा हे मुक्ती दिनाच्या अगोदर काय कुठल्या स्टेटमध्ये होता? मुक्ती दिनाच्या अगोदर मराठवाडा जुन्या हैदराबाद राज्यामध्ये होता आणि जवळपास 224 वर्ष आपण हैदराबाद स्टेटचे नागरिक होतो. मराठवाड्यातले त्यावेळेसचे 5ही जिल्हे हैदराबादच्या निजामाच्या वर्चस्वाखाली होते. महाराष्ट्रात येण्याची किंवा हे निजामापासून स्वतंत्र होण्याची काय गरज भासली? प्रथमतः आपण निजामापासून स्वतंत्र होण्याच्या संदर्भात अधिक जागरूक यासाठी झालो की निजामी राजवटीमध्ये खूप मोठे अत्याचार होत होते. स्त्रियांच्यावर, बालकांच्यावर, हिंदू म्हणून हिंदू प्रजेवर अत्याचार केले जात होते. निजाम आणि त्याचा जो शेवटचा प्रधान होता कासिम रजवी, जो लातूरचाच होता, पण ते अतिशय अत्याचारी असंच त्यांच्या कारभाराचं स्वरूप होतं. आणि या अत्याचाराला कंटाळून आपण स्वतंत्र झालं पाहिजे किंवा आपण त्यावेळेच्या मुंबई राज्यात सामील झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना लोकांच्यामध्ये होती. आणि स्वामी रामानंद तीर्थासारखा एक अत्यंत निस्पृह, निष्काम, कर्मयोगी आणि एका अर्थानं ते संन्यासी होते आणि राष्ट्राच्या विचारासाठीच त्यांनी संन्यास धारण केलेला होता. इथे आपल्या उस्मानाबाद किंवा आताच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांची हिप्परगा नावाची राष्ट्रीय शाळा होती. या राष्ट्रीय शाळेत मुख्याध्यापक म्हणून स्वामीजी मराठवाड्यात आले. नसता स्वामीजींचा मराठवाड्याचा काही संबंध नाही, त्यांचा जन्म कर्नाटकातला. पण या राष्ट्रीय विद्यालयाच्या निमित्ताने ते 1929मध्ये हिप्परग्याला आले आणि हिप्परग्याला आल्यानंतर त्यांना मराठवाड्यातली आणि संस्थानातली स्थिती लक्षात यायला लागली आणि मग हळूहळू ती शाळा प्लेगमुळं बंद पडली. मग 35मध्ये स्वामीजी अंबाजोगाईला आले. योगेश्वरी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून ते आले आणि त्याच वेळेस हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या दृष्टीनं आपलं संघटन चालू होतं. पण राजकीय संघटन करायला निजामाची बंदी होती. म्हणून आपण महाराष्ट्र परिषदेच्या नावानं एक व्यासपीठ तयार केलं होतं, ज्याच्यावर निजामाचं म्हणणं होतं की या महाराष्ट्र परिषदेच्या नावावर तुम्ही सामाजिक, शैक्षणिक, महसूल विषयक असे जे प्रश्न आहेत ते मांडू शकता, तुमच्या तक्रारी मांडू शकता. त्यामुळं कर्नाटकात कर्नाटक परिषद होती 3 जिल्ह्यामध्ये, आपल्या 5 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र परिषद होती आणि आंध्रामध्ये 8 जिल्ह्यामध्ये आंध्र परिषद होती. या परिषदेच्या मार्फत आपण लोकजागृती करत होतो आणि या परिषदेच्या मार्फत आपल्या शिक्षणाच्या माध्यमासंबंधीच्या, स्त्री शिक्षणाच्या संबंधीच्या, कारण शाळा फार मुलींच्या कमी होत्या, ह्या सगळ्या मागण्या आपण या व्यासपीठावरून केल्या. महाराष्ट्र परिषदेची 6 अधिवेशनं झाली. ही परतूरला पहिलं अधिवेशन झालं, दुसरं लातूरला झालं, पुन्हा सेलूला झालं, औरंगाबादला झालं, उमरीला झालं आणि पुन्हा लातूरला झालं. अशी 6 अधिवेशनं महाराष्ट्र परिषदेची झाली. लातूरच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये असा ठराव पास केला की स्वामीजींनी आता योगेश्वरीच्या मुख्याध्यापक पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी महाराष्ट्र परिषदेचं काम पाहण्यासाठी हैदराबादला जावं आणि शाळेची जबाबदारी त्यांचे धाकटे बंधू बेथुजी गुरुजी आणि बाबासाहेब परांजपे यांच्याकडे द्यावी. त्याप्रमाणे स्वामीजी 1938 साधारणतः 38च्या सुमारास हे शाळेची जबाबदारी सोडून हैदराबादला जायला लागले आणि हैदराबादमध्ये त्यांनी महाराष्ट्र परिषदेचं काम, त्याच्यानंतर पुन्हा स्टेट काँग्रेसचं काम, या सगळ्या कामाला एवढी मोठी गती दिली. एक निष्काम आणि निस्वार्थी वृत्तीचा कार्यकर्ता असल्यामुळं आणि प्रपंच स्वतःचा काही नसल्यामुळं त्यांच्या नेतृत्वावर सर्व हैदराबाद संस्थांच्या त्रिभाषिक लोकांनी शिक्कामोर्तब केलं
आणि त्यामुळं स्वामीजीसारखं अजोड नेतृत्व मिळाल्यामुळंच हा लोकलढा व्यापक स्वरूप धारण करू शकला. नाही, या महाराष्ट्र परिषदेवर आर्य समाजाचा प्रभाव होता का? महाराष्ट्र परिषदेवर आर्य समाजाचा प्रभाव नव्हता, पण महाराष्ट्र परिषदेच्या बरोबरीनं आर्य समाजाचं काम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू होतं. मराठवाड्यामध्ये विशेषतः गुंजोटी आहे, उदगीर आहे, धारूर आहे, निलंगा आहे, लातूर आहे. ह्या आर्य समाजाची अतिशय सक्रिय केंद्र होती, ज्या केंद्रामार्फत आर्य समाजाचं आणि महाराष्ट्र परिषदेने स्वामीजींनी जे आव्हान केलं होतं लोकांना, त्यात प्रथम मोठ्या प्रमाणात आर्य समाजाचे सत्याग्रही सहभागी झाले आणि आर्य समाजाच्या सत्याग्रहाच्या कित्येक तुकड्या ह्या एकानंतर एक या आंदोलनाच्यासाठी पुढे आल्याचं आपल्याला दिसून येतं. आर्य समाजाचा एक अतिशय महत्त्वाचा वाटा हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये होता. त्यामध्ये मग इथले आर्य समाजाचे नेते आपले शेषरावजी वाघमारे असतील किंवा हैदराबादचे नेते जे आपले होते आचार्य, त्यांचं मोठं योगदान आहे. आणि या सगळ्या नेत्यांनी हा आर्य समाज आहे, त्याबरोबर स्टेट काँग्रेस आहे, शेतकरी ज्याला आपण किसान दलाची संघटना म्हणतो, ती मोठ्या प्रमाणात आपल्या उदगीर भागामध्ये कार्य करत होती. गुप्तहेर पद्धतीनं काम करून निजामाची मुकाबला करण्याचं काम ते करायचे आणि त्यांच्यामार्फत देखील मोठं काम झालेलं आहे. काही ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले, आपल्याकडे नाही, नांदेड परभणी जिल्ह्यामध्ये जंगल सत्याग्रह मोठ्या प्रमाणात झाले. काही कार्यकर्ते आपले भूमिगत काम करत होते. हा लढा खऱ्या अर्थानं हिंदू विरुद्ध मुसलमानांचा लढा नव्हता. हा सुलतानशाहीच्या जाचक कारभाराविरुद्ध लोकशाही विचारांनी पेटलेल्या लोकांचा लढा होता. कितीतरी मुसलमान कार्यकर्ते जे स्वामीजींच्या बरोबर काम करत होते. मग ते हा शोएबुल्ला खान जो पत्रकार होता, ज्याचं इम्रोज नावाचं वर्तमानपत्र हैदराबादहून निघत होतं आणि इम्रोजमधून लोकमान्य टिळकांच्या केसरी आणि मराठासारख्या अतिशय प्रखर लेख निजामी राजवटीचे वाभाडे करण्यासाठी तो लिहित असे. त्याला कासिम रजवीनं असं सांगितलं की एक ना एक दिवस तुझा हात कलम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि ती गोष्ट खरोखरच 21 ऑगस्ट 1948ला त्याचा मेहुणा मोहम्मद इस्माईल याला घेऊन मोटरसायकलवर पेपरचं कामकाज संपून घरी जात असताना त्याला रस्त्यात अडवण्यात आलं आणि पहिल्यांदा त्याचा हात कलम करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्याचा मेहुणा यालाही मारून टाकलं. पण हा मुस्लिम असून देखील त्याच्या आईला जेव्हा पत्रकार भेटले तेव्हा त्याची आई म्हणाली की मुझे तो बहुत इसका आनंद लगता है कि मेरा बेटा देश के लिए कुर्बानी कर सका. अब देश के लिए संघर्ष करने के लिए मेरे पास दूसरा बेटा नहीं, इसका मुझे गम है. हां, म्हणजे अशी कितीतरी माणसं होती. सिराजुद्दीन होते आपले ॲडव्होकेट सिराजुद्दीन, हबीबुद्दीन होते औरंगाबादचे. ही सगळी माणसं जेल भोगलेली माणसं आहेत. म्हणजे ते आपल्या हिंदूच्या बाजूने होते, आपल्या बाजूने होते, आपल्या बाजूने होते. कितीतरी मुसलमान लोक आहेत की जे आपल्या बाजूने लढत होते. हे इम्रोज पेपर तर केवळ हैदराबाद मुक्ती संग्रामाची बाजू लढवत होता. हैदराबाद मुक्ती संग्राम आणि एक असं म्हटलं जाते ते पोलीस ॲक्शन, असं हे दोन्ही एक होतं काय? पोलीस ॲक्शन म्हणजे पोलीस ॲक्शनचा पवित्रा आपल्याला यासाठी घ्यावा लागला, ती मिलिटरी ॲक्शनच होती. पण हा आपला इंटरनल प्रश्न असल्यामुळं त्याला पोलीस ॲक्शन या अर्थानं संबोधलेला आहे. खऱ्या अर्थानं मिलिटरीच आपल्याला पाठवावी लागली, पण हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळं तो पोलीस ॲक्शन या नावाने ओळखला गेला. राजेंद्र सिंह आणि त्याच्या अगोदर जनरल गोडार्ड नावाचे सेनापती होते. त्यांची निवृत्ती आल्यामुळं राजेंद्र सिंहच्या नेतृत्वाखाली मेजर जनरल चौधरी, मेजर जनरल रुद्र, ब्रिगेडियर शिवदत्त सिंह आणि आपले व्हाईस मार्शल बॅनर्जी या सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन सगळ्या बाजूनं 13 तारखेला सैन्य घुसवलं. सोलापूरच्या बाजूने, औरंगाबाद चाळीसगावच्या बाजूने, तिकडे विजापूरच्या बाजूने, अशा सगळ्या बाजूने सैन्य घुसवल्यामुळं निजामाला 4 दिवस हा संघर्ष चालला आणि 17 तारखेला सायंकाळी निजामानं त्यांच्या सैन्याचा जो प्रमुख होता जनरल इद्रिस नावाचा, जनरल इद्रिसला आदेश दिला की तुम्ही आता शरणागती स्वीकारा. जवळपास सायंकाळी 4-5च्या सुमारास 17 तारखेला त्यांनी शरणागती पत्करली आणि त्यामुळं हा लढा थांबला.
अर्थात त्याच्यापूर्वी आपल्याला असं चित्र पाहायला मिळेल की खूप अत्याचार यांचे वाढले. कासिम रजवी जेव्हा याचा प्रमुख झाला 44मध्ये 1944मध्ये 44 ते 48 हा जो हैदराबाद राज्यातला काळ आहे ह्याला आपण रझाकार जमाना म्हणतो. रझाकार ही निमलष्करी संघटना होती जिचं नेतृत्व कासिम रजवी करत होता. आणि या निमलष्करी संघटनेला निजामाच्या खाजगी पायगा नावाच्या जमिनीतून जो पैसा मिळत होता त्याच्यातून हा सगळा खर्च तो देत असे. सरकारी खजिन्यात त्याचा खर्च टाकला जात नसे. निजाम आपल्या व्यक्तिगत उत्पन्नातून या रझाकाराला हे करत असे. रझाकाराचं सैन्य होतं हैदराबाद राज्यामध्ये 2.5 लाख आणि सरकारी सैन्य होतं निजामाचं सैन्य होतं केवळ 50 लाख. म्हणजे या निजामानेच पोचलेलं निजामाने पोचलेलं. तरी ह्या रझाकाराला आपलं मराठवाड्यात असं काही ग्रुप होता की त्यांना सहकार्य केलं जात होतं वगैरे असं काही नाही. हा विरोधातच होता आपल्या तो सगळा. कारण हा कासिम रजवी मराठवाड्याचा होता. त्याच्या अगोदरचा एक अधिकारी परभणीचा होता कासिम रजवीच्या अगोदर. त्याच्या अगोदर लियाकत अली होता. तर हे जे आहेत हे सगळे कट्टर इस्लामवादी होते. आणि जोपर्यंत भूतलावर सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हैदराबादचं राज्य निजामाचंच राज्य राहील अशी त्याची खुमखुमी होती. असा त्याचा निर्धार होता. नाही, एक भारत सरकार यांच्याशी 4-4 दिवस लढत देऊ एवढी श्रीमंती होती, एवढी म्हणजे हे निजामाचे राज्य मजबूत होतं, सैन्य होते. आणि असंही म्हटलं जातं की निजामाकडे मोठं श्रीमंत राज्य होतं किंवा राजा होता. पैसा भरपूर होता. परंतु तुलनेनं आपल्या सैन्य दलाच्या पुढे त्याचं सैन्य दिलं तितकं कार्यक्षम नव्हतं. आणि आपल्याकडे हवाई जहाज वगैरे सगळ्याच गोष्टी होत्या. तेवढी यंत्रणा त्याच्याकडे नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी खूप प्रयत्न केले. पण जेव्हा असहाय्यता दिसायला लागली तेव्हा त्यांनी जे आहे की माघार घेतली आणि हैदराबादचं स्वातंत्र्य हे मान्य केलं. हैदराबाद मुक्तीसंग्रामानंतर मराठवाडा हे सहज महाराष्ट्रात विलीन व्हायला तयार झाला. त्यावेळेस काही अटी घातल्या होत्या का? आपलं काय झालं की नागपूर करारावर स्वामीजीच्या वतीनं मराठवाड्याच्या एकाच प्रतिनिधीची स्वाक्षरी ती देवीसिंग गुरुजींची, देवीसिंग चव्हाणची. नागपूर करारावर ऐतिहासिक करारावर आपला एकाच माणसाची सही आहे. पण देवीसिंग चव्हाण मला बोलताना म्हणाले की नागपूर करारामध्ये नागपूरला जे दिलं ते आम्हाला मिळालं पाहिजे, गृहीतच आहे. त्यामुळे वेगळं मागण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे जे नागपूरला मिळालं ते मराठवाड्याला मिळालं पाहिजे. म्हणजे एक अधिवेशन मराठवाड्यात झालं पाहिजे, मराठवाड्याचा बॅकलॉग भरून निघाला पाहिजे. हे आम्हाला वेगळं मागण्याची गरज नाही. आणि त्यावेळेस आम्हाला यशवंतरावनी वगैरे सगळ्यांनी भूमिका मांडली होती की आम्ही अपपर भाव ठेवणार नाही. आपुलकीच्या भावनेनं तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आम्ही न्याय देऊ, ही भूमिका मांडलेली होती. आणि त्यामुळे वेगळं मागितलं नाही. आम्ही जे विदर्भाला मिळालं ते आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची रास्त भूमिका होती. मराठवाड्यातल्या नेत्याने हे गृहीत धरलं असेल मिळावं असं म्हणून. पण नागपूर कराराप्रमाणे करेक्ट सह्या का नाही झाल्या, करार का नाही झाला? आज आता अनेकदा नागपूरचा विदर्भाचा प्रश्न येतो. त्यावेळेस असं सांगितलं जातं की नागपूर करारात हे नमूद आहे म्हणून हे करतोय. मग काही आपलं चुकलंय काय मराठवाड्यातल्या त्यावेळेसच्या नेत्यांचं किंवा लिखित स्वरूपातच काही समोर यायला थोडं वेगळं असलं असतं तर अधिक बरं झालं असतं. पण हे अतिशय सात्विक भावनेतून जे नागपूरला मिळणार ते आपल्याला मिळणारच ही भूमिका घेऊन त्या करारावर स्वाक्षरी केली गेली. विदर्भाप्रमाणे मराठवाड्यालाही दिलं जाईल असं यशवंतराव चव्हाण बोलले होते. त्यावेळेस काँग्रेसचे नेते आणखी कोणी काही बोलले होते? बोलले होते ना, बोलले होते त्याप्रमाणे. यशवंतरावनी तर महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळेस पहिल्या भाषणातच हा उल्लेख केलेला आहे. आता हे विधिमंडळाचे 3-3 अधिवेशनं होतात. एक विदर्भात होतं, तसं मग औरंगाबादला किंवा सेट करायला पाहिजे. एक तर नाही काय सगळ्यात आपल्या प्रतिनिधींची जी कचखाऊ वृत्ती आहे ती आपल्या सगळ्या प्रश्नांना प्रलंबित टाकण्यामध्ये कारणीभूत आहे. आपले प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असू द्या, एक मुखानं म्हणा ना आमच्या मराठवाड्याचे हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नावर आम्ही सगळे एका आवाजात तुम्हाला हे सांगतो की इथे अधिवेशन झालं पाहिजे. किमान मंत्रिमंडळाची बैठक जरी वर्षातून 2 वेळा, विलासरावजीच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या हो ना,
मग त्याही वेळेस झालं नाही, मग आज तर उठाव व्हायला पाहिजे. हा, आता यांनी घेतली होती एकनाथराव शिंदेनी, हो, त्याच्यानंतर बैठकच नाही 23 नंतर. बरोबर. मध्ये गॅप पडला 20 ते 23 मध्ये. हो. 23 मध्ये त्यांनी घेतली 46,000 कोटीच्या काही योजना सांगितल्या, हो. पण त्या काय झाल्या आणि त्याचा कितपत खर्च झाला आणि किती शिल्लक आहे त्याचा काहीच पत्ता नाही अजून. नाही, आपण मराठवाड्यांना निजाम स्टेटमध्ये एक गुलामासारखं राहिलं आणि आजच्या आधुनिक राजकारणात आज देखील कोणीतरी मराठवाड्यातले नेते कुठल्याही पक्षाचे असो, हा, एकतर पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्याच्या अधीन असतात किंवा विदर्भातल्या, बरोबर हे आहे. थोडंसं मग हा देखील एक मागासले पण आहे का असं समजायचं? नाही, खरं पाहिलं तर आपल्या रास्त मागण्यांच्या बद्दल सतत आक्रमकता असली पाहिजे. होय, ती नाही आहे आपलं दुर्दैव. खरं पाहिलं आपले प्रतिनिधीच आपल्या प्रश्नाबद्दल बोलत नाहीत. होय, जायकवाडीच्या पाण्यामध्ये कपात झाली, बोलत नाहीत. होय, जायकवाडीच्या वरी 3,000 छोटी मोठी धरणं बांधले, होय, बोलत नाहीत. विधानसभेमध्ये त्याच्यावरचा आवाज उठवत नाहीत. कृष्णा खोऱ्याचं पाणी 600 TMC पाणी आपलं जातं. होय, उस्मानाबाद, आपण धाराशिव, बीड आणि लातूर हो, इकडून आपलं 600 TMC पाणी कृष्णा खोऱ्यामध्ये जातं. हो. कृष्णा खोऱ्यावर आपला 60 TMCचा अधिकार आहे. अधिकार आहे, बरोबर. पण ते 60 TMC तर 21 TMC वर तुम्ही मान्यता दिली, पण ती पाणी तुम्हाला मिळत नाही. बरोबर. बरं, आपले अभ्यासक अतिशय पोटतिडकीनं मांडतात. शंकरराव नागरे असतील, होय, प्रदीप पुरंदरे असतील, यारा जाधव असतील, दिमा मोरे असतील, हे अतिशय पोटतिडकीनं हे सगळे आकडेवारी सांगतात. गोदावरी आपल्या मराठवाड्यातून जवळपास 50% गोदावरी मराठवाड्यातून वाहते, बरोबर, तर 50% आपला वाटा आहे त्याच्यातला. बरोबर. पण त्याबद्दल आपले लोकप्रतिनिधी मौन बाळगू नये, त्याचं खरं दुःख वाटतं खरं पाहिजे. मध्यंतरी ते मराठवाडा अनुशेषाचा एक अभ्यास झाला होता आणि काही हजार कोटी अनुशेष आपला म्हणजे आहे ती भरून काढलं जात नाही किंवा त्यासाठी काही प्रयत्न होत नाही. विलासरावांच्या काळामध्ये त्यांनी प्रयत्न केले अनुशेष भरून काढण्याचा. होय. त्यामुळं त्यांच्या काळामध्ये आपण 73-74 हजार कोटीवर आलो होतो. हो, हो, पण नंतर या अनुशेषाकडे दांडेकर समिती नेमली. दांडेकर समितीने उलट विदर्भाचा 1260 कोटीचा अनुशेष दाखवला हो. आणि पश्चिम महाराष्ट्राचा, उर्वरित पश्चिम महाराष्ट्राचा 1170 कोटीचा दाखवला हो. आणि आपला जो आहे 700-750 कोटीचा दाखवला. हो. म्हणजे ती इतकी डिफेक्टिव्ह कमिटी राहिली. पुन्हा विजय केळकर समिती आली. हो. विजय केळकर समितीनं तर सगळा सदोष अहवाल सादर केला. तो अहवाल विधानसभेने रद्द केला मंत्रिमंडळाने. हो. त्याच्यानंतर आता आपल्याला अनुशेष मोजण्यासाठी समितीच नाही नेमली. बरोबर. ह्या दोन्ही समित्या फेल्युअर झाल्या. होय. अजून तिसरी समिती नेमली नाही. 2020ला वैधानिक विकास मंडळाची मुदत संपलेली आहे. होय. अजून 5 नेमली. वर्ष होऊन गेले त्याला. होय. अजून वैधानिक विकास मंडळाची नियुक्ती नाही. एकही आमदार बोलत नाही याच्याबद्दल, विचारलं सुद्धा जात नाही. आपण जेव्हा इथं भगतसिंग कोश्यारी आले होते तेव्हा आम्ही म्हणालो, ते म्हणाले हो जाएगा तुम्हारा. हो. म्हणजे त्या काळात प्रस्ताव गेला, पण प्रस्तावाचं दिल्लीत काय झालं काय नाही काहीच अंदाज लागत नाही. का भीत असं, म्हणजे जे मराठवाड्यातले आमदार जे आहेत ना कुठल्या आता पक्षाचे, त्याची आम्ही चौकशी केली तर कसं आहे, एकदा वैधानिक विकास मंडळ मंजूर केलं हो. तर वैधानिक विकास मंडळ हे घटनेच्या 370 कलमाप्रमाणे असल्यामुळं त्याच्यासाठी विशिष्ट रक्कम द्यावीच लागते. ती नाही दिली तर तो कायदेशीर गुन्हा होतो. म्हणून वैधानिक मंडळ स्थापन करायचं नाही अशी भूमिका आहे. नाही, मध्यंतरी होतं त्यावेळेपासून तर रूढ असेल नाही. मग त्यावेळेस आपल्याला मिळाले ना फंड पुन्हा त्याप्रमाणे. कंटिन्यू नाही झालं ते. कंटिन्यू 20 पासून नेमलंच नाही वैधानिक विकास मंडळ. मध्ये एक तर त्यांनी काय मराठवाडा विकास मंडळचं ते वैधानिक विकास मंडळचा वैधानिक शब्द काढून टाकला. अच्छा. हा. हो. बरं, काढून टाकला तर हरकत नाही, आमचा हक्क आहे. 370 प्रमाणे आमचं कलम आहे, पण त्या कलमाप्रमाणे त्यातनं नियुक्तीच नाही. आता आपण मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत, तर का असं म्हणजे राजकारण्यावर किंवा आमदारावर प्रभाव तुम्ही टाकत आम्ही नाही खूप- किंवा न्यायालयीन प्रक्रियेत का जात नाही? आपल्याला आम्ही भगवानरावांच्या काळात आणि व्यंकटेश काब्देंच्या काळात हो. 2-3दा विलासरावांच्या काळामध्ये सगळ्या आमदारांची बैठक सर्वपक्षीय हो. मुंबईमध्ये घेतली होती. विलासरावांनी ते एकदा असं केलं होतं की सगळ्या विभागाचे सेक्रेटरी अच्छा. आणि आपले जनता विकास परिषदेचे 10-15 कार्यकर्ते या सगळ्यांना प्रश्न मांडायला लावले आणि त्या सेक्रेटरीला त्या प्रश्नाची उत्तरं द्यायला लावली आणि त्याप्रमाणे त्या सेक्रेटरीनं या विभागाला या प्रश्नाच्यासाठी न्याय द्यावा असं ठरलं. हे खूप प्रयत्न झाले अशोकरावचे आणि यांच्या काळात, पण नंतर कुणी आला आपल्याला वालीच नाही भेटलं. मग आजच्या आमदारांना असं काही प्रशिक्षण देत नाही का? त्यांना काही भावना निर्माण होत नाहीत किंवा प्रयत्न केला एखाद्या आम्ही निवडणुकीत सगळ्या आमदारांना सुद्धा एकत्रित करायचा हो, प्रयत्न हो. केला तर 2-4च आमदार आले होते. कुठल्या निवडणुकीत असं मराठवाड्याचा विकास असं काही आम्ही विशेष प्रत्येक चर्चेत- वेळेस त्यांना हे हा, देतो. प्रत्येक बरं. वेळेस आपल्या प्रमुख मागण्यांचं
जाहीरनामा त्यांना देतो की आपला हा जाहीरनामा आहे विकासाचा होय. आणि या प्रश्नाच्या दृष्टीने प्रयत्न करा सगळ्या आमदारांना प्रत्येक निवडणुकीमध्ये. पण त्याच्याबद्दल ते तोंडच उघडणं वाटलं, आपण तोंड उघडलं तर आपण त्यांच्या नजरेत येऊ अशी भीती यांना वाटते. खरं पाहिलं तर विकासाच्या प्रश्नावर एकत्रच अशी भीती यायला वाटण्याचं कारण नाही. एक रायभान जाधव होते हो, की जे हो. मराठवाड्याच्या प्रश्नावर सतत आक्रमक असायचे. असायचे. त्याच्यानंतर माणूसच नाही भेटला आपल्याला. नाही मग हा एक प्रकार- प्रशांत बम मध्ये चांगलं हो, काम करत हो, होता, हो, पण हो. त्याचे ते ते तिथे पक्ष वगैरे काही शिक्षक अडचण- शिक्षण याच्या हो, संदर्भात हो. काही वादावाद झाल्यामुळे त्याची हा. इमेज डाऊन झाली. नाही तर तो प्रश्नांच्या बाबतीत अतिशय जागरूक होता. आपली निष्क्रियता म्हणजे हे मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी ज्यांनी आंदोलन केलं, बलिदान दिलं, त्यांचा अपमानच आहे. ते अपमान आपण आहे. म्हणजे बरोबर आहे. पुढं काहीच नाही करायचं. फार रेडी तुम्हाला मिळवून त्यागी दिलेलं आहे. वृत्तीनं लोकांना आर्य समाजाचं पहिलं बलिदान गुंजोटीचा वेद प्रकाश आहे 1938ला तो त्याचा हुतात्मा झाला. त्याला निजामाने अगदी जे आहे सकाळी बन्सीलालजी येणार होते, पण बन्सीलालजी काही दिवसभर उमरग्याला वाट पाहून गुंजोटीला परत गेला. जेवत होता तेवढ्यात रजाकारांनी वैदिक धर्म की जय असं म्हणत त्याच्या घराकडे मोर्चा काढला. त्याला काय वाटलं, मी घरी आलो आणि बन्सीलालजी आले, वैदिक धर्म की जय घोषणा. हा ताबडतोब बाहेर आला जेवणाच्या ताटावर. आल्याबरोबर त्याचं मुंडकं धडाडलं. तरी निजामाच्या काळात काही गोष्टी चांगल्या झाल्या का? निजामाच्या काळामध्ये काही गोष्टी म्हणण्यापेक्षा पोस्ट रेल्वे अशा काही सोयी त्यांनी केल्या. शिक्षणाच्या बाबतीत त्याने विद्यापीठाची रचना केली, उस्मानिया विद्यापीठाची. उस्मानिया हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेचंही चांगलं दालन सुरू केलं होतं. पण एकूण प्रशासकीय यंत्रणेमध्ये जवळपास 90% मुसलमानच अधिकारी होते आणि एकूण लोकसंख्येमध्ये आपण 85-88% होतो. 10-11% मुसलमान होते, 8-9% इतर लोक होते, ज्यू, पारशी वगैरे. मग असं असतानाही आज अनेकदा जुने माणसं असं म्हणतात तुमच्यापेक्षा मोगलाई बरी होती का, असं वाटत असं आज एवढं म्हणजे इथं काही एकदम महागाई एवढी नव्हती. होय. महागाई एवढी नव्हती आणि जी यंत्रणा आहे ती वेगळी योग्य पद्धतीनं काम करत होती. असं हे कासिम रजवीच्या काळात जो जाच वाढला तो अगोदरच्या काळात नव्हता तेवढा चांगला. ह्याच्यामध्ये यंत्रणेमध्ये आपले लोक होते पण पर्सेंटेज कमी होतं. नोकरीत आपले लोक होते पण पर्सेंटेज कमी होतं त्यांचं. मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आपला काय आव्हान असेल किंवा काय आव्हान असेल राजकारण्यांना, येथील तरुणांना, या मराठवाड्यातील नागरिकांना? आम्हाला तेच वाटतं आता की आपल्या खासदारांनी, मराठवाड्यातल्या सर्व पक्षीय खासदारांनी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी आणि मराठवाड्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न कसे मार्गी लागतील त्या संबंधीचं त्यांचं एक कालमर्यादा त्यांच्याकडून निश्चित करून घ्यावी. त्याबरोबर मंत्रिमंडळाची किमान एक तरी बैठक मराठवाड्यात झाली तर मग मागचा आढावा घेता येतो ना, मागे इतके पैसे दिले होते त्याचं हे झालं की प्रत्येक वर्षी ती नियमितपणे ती बैठक व्हायलाच पाहिजे. वर्षातून 1 किंवा 2 बैठका. वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली तर त्या निमित्तानं आपल्याला फंड्स रेग्युलरली मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. आता सिंचनाचाच आपला 55,000 कोटीचा अनुशेष आहे. सिंचनाचा एकूण सगळा अनुशेष काढला तर 2,30,619 कोटी रुपयाचा अनुशेष आहे. जो मी आपल्याला म्हणालो की विलासरावच्या काळात 74,000 कोटी होता तो आता 2,35,619 कोटी होईल. मग मध्यंतरी अशी थोडीशी आता शेवटचा प्रश्न की स्वतंत्र मराठवाडा आम्हाला पाहिजे तर काय शक्य झालं असतं आपल्याला? तसं काय की बाबासाहेब आंबेडकर असं नेहमी म्हणायचे की लहान राज्य हे राज्यकारभाराच्या दृष्टीने सुटसुटीत आहे. परंतु आपण मराठवाड्याचा विचार केला तर आपल्याकडे जंगल संपत्ती नाही, आपल्याकडे खनिज संपत्ती नाही आणि त्यामुळे आपण कशाच्या जोरावर स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणार. पाण्याची तेवढी साऊंड स्रोत आपल्याकडे नाही. पिण्याच्याच पाण्यासाठी इतके प्रश्न निर्माण होतात. विदर्भात त्याच्या अगदी उलट आहे. पाणी भरपूर आहे, जंगल संपत्ती आहे, खाणी भरपूर आहे. एकट्या विदर्भामध्ये 25 ते 30 सिमेंटचे कारखाने, कोळसाचे 25-30 पेक्षा जास्त खाणी आहेत. बाकी मॅग्नीज वगैरे अशा बऱ्याच खाणी तिकडे आहेत. आणि जंगल तर जगामधलं नंबर 1 टीक वूड ज्याला म्हणतो आपण, सागवानचं लाकूड हे आलापल्लीच्या जंगलामध्ये. इंग्लंडच्या राणीचा राजवाडा तयार करण्यासाठी आलापल्लीचं लाकूड नाही दिलं.
या स्वतंत्र मराठवाड्यासाठी आपण दक्ष राहिलो, जागृत राहिलो, काही मागत राहिलो तरच विकास शक्य आहे. अन्यथा कुणाचे तर इकडे निजामाचे गुलाम होतो. आता खासदाराप्रमाणे आमदारांनी सुद्धा होय. एक होऊन सगळ्या पक्षाच्या लोकांनी विकासाच्या प्रश्नावर एक होण्यामध्ये काही तसा गैर नाही, कोणाला गैर वाटणारी नाहीये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते एक होतात ना पश्चिम विकासाच्या प्रश्नावर, विदर्भात होतात विकासाच्या प्रश्नावर. तर ती थोडीशी एकजूट होण्याची गरज आहे. कितीही म्हटलं तर तेवढं यांच्यामध्ये ती प्रेरणा निर्माण होत नाही, त्याचं दुःख वाटतं. ते आहेत प्राचार्य रोडे सर यांनी मराठवाड्यातल्या आपल्या प्रश्नाविषयी किंवा मराठवाड्याच्या विकासासाठी आपण कसं दक्ष राहिले पाहिजे, आमदार खासदारांनी किती दक्ष राहिलं पाहिजे, राजकारण्यांनी कसं दक्ष राहिलं पाहिजे या संदर्भात एक आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.